मामा मामा आपण गणपती बाप्पा बोलल्यावर मोरया का बोलतो? गणपती बाप्पा बोलल्यावर मोरया का बोलतात? ऐक. श्री मोरया गोस्वामी नावाचे एक साधू होते. त्यांचा जन्म कर्नाटकमध्ये शालिग्राम नावाच्या एका छोट्याशा गावात झाला होता आणि ते गणपती बाप्पाचे खूप मोठे भक्त होते. काही काळानंतर ते पुण्यातील चिंचवड गावात राहायला आले आणि गणपती बाप्पाची कठोर तपश्चर्या केली. चिंतामणी मंदिरात त्यांना बाप्पाकडून अद्भुत शक्ती आणि आशीर्वाद मिळाला आणि त्यांच्या मुलाने तिथेच त्यांच्यासाठी मंदिर बनवलं. संत तुकाराम महाराज आणि इतर संतांनी त्यांना गणपती बाप्पामध्ये विलीन होणारा मनुष्य असे संबोधित केले आणि त्याचप्रमाणे अष्टविनायक यात्रेचे श्रेय पण त्यांनाच दिले जाते. असं म्हणतात की संत मोरया गोस्वामीवर प्रसन्न होऊन गणपती बाप्पा त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना वरदान दिले. मोरयाने सर्व भौतिक संपत्तीचा त्याग केला आणि सांगितले की त्यांचे नाव बाप्पाच्या नावापुढे जोडले जावे. म्हणून गणपती बाप्पाने घोषणा केली की जेव्हा पण माझं नाव घेतलं जाईल तेव्हा पुढे मोरयाचा उच्चार केला गेला पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा पण आपण गणपती बाप्पा बोलतो तेव्हा पुढे मोरया बोललं जातं. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका विलयकरी विपदाचा मोरया.